पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी अभिवादन करतो. आणि आज मंचावर उपस्थित श्रीमती अर्स, विवेक फणसळकरजी, डॉक्टर मिलिंद दत्रे, ब्रिगेडियर महाजन आणि डॉक्टर वि स जोग आणि उपस्थित सज्जन, माझा सगळ्यांना प्रणाम. आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात सगळ्यांची भाषणं अत्यंत सुंदर झाली आणि विवेकजी तुम्ही अध्यक्षाला जे बोलायचं असं ते बोलून टाकलं. माझी अडचण ती नाही आहे. माझी अडचण ही आहे की जे वाक्य असतं ना की आता मला काही बोलायला उरलं नाही ते तुम्ही वापरून टाकलं. पण तरी सावरकरांचं एक वाक्य होतं, जर शस्त्रावर धर्माचं नियंत्रण नसेल तर शस्त्र पाशवी असतं. हे आपण नुकतंच बघितलं, हे पाकिस्तानला परफेक्ट लागू होतं. आणि आपलं शस्त्रावर नियंत्रण असल्यामुळे आपण अचूक मारा करून नागरिकांची, पाकिस्तानच्या सिव्हिलियन्सची हानी होऊ दिली नाही. त्याच्यामुळे आम्ही धर्माचं, आमचा जो धर्म आहे, जो युद्धधर्म आहे, त्याचं आम्ही शस्त्रावर नियंत्रण ठेवलेलं आहे, हेही आम्ही सिद्ध केलं. त्यांचं दुसरं वाक्य असं होतं, याच्या पुढचं लगेच, जर शस्त्राचा आधार धर्माला नसेल तर धर्म पांगळा होतो. आणि हा आमच्या गेल्या काही शतकांचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा शस्त्रांनी आम्हाला आधार दिला तेव्हा तेव्हा सावरकरांची जी 6 सोनेरी पाने आहेत ही सगळी तीच उदाहरणं आहेत. म्हणजे आमचा धर्म, आम्हाला नेहमी सवय आहे की सद्गुणांचा अतिरेक होतो, मग आम्हाला शत्रू असतात ते विसरतो, सैन्यबळाकडे लक्ष देतो, मग कोणी ग्रीक येतात, कोणी शक येतात, कुशल येतात, हूण येतात, मग इकडनं यात्रा लागली, अरबी आक्रमण झाली. म्हणजे 642 साली पहिलं एक आक्रमण मुंबईच्या नालासोपारा बंदरावर अरबी जहाजांचं झालं होतं. म्हणजे बघा, इस्लाम सुरू होऊन फक्त किती 40 वर्ष झाली असतील, तिकडनं ती चालू झाली. मग इस्लामच्या मध्ये मग तुर्क आले, अफगाण आले, पठाण आले, अगदी सगळी ती यात्राच सुरू झाली. आणि दरवेळेला कोणीतरी आमच्यातला एक यायचा, एक कोणीतरी, शेवटी शिवाजी महाराज उठले, तेव्हापर्यंत आम्ही लगेच जिंकायचो. जिंकल्यानंतर आम्हाला सवय असते, एकदा विजय मिळाला की पुन्हा एक कुंभकर्णी झोप समाजाचे चालू होते, पुन्हा लचके, या दरम्यान लचके तोडले गेले. त्यामुळे जो काय अफगाणिस्तानचा आपला भारत होता तो आज तुटत 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 इतका कमी आला आहे. आणि ही आता परवाची घटना. आणि म्हणूनच शस्त्राचं महत्त्व जे राष्ट्राच्या जीवनात आहे, सावरकरांचं आणखीन एक वाक्य आहे की राष्ट्राच्या सीमा या कागदावर पेन्सिलीने आखता येत नाहीत, तर त्या प्रत्यक्ष शत्रूच्या छाताडावर बंदुकीच्या बायलेटने आखायच्या असतात. आणि हे आपण आता आपल्या सैन्याने परवा करून दाखवलं. आणि यासाठी आम्ही शौर्य पुरस्कार हा आवर्जून एक आमच्या सैनिकांप्रती, आमच्या वीरांप्रती जी कृतज्ञता आहे, कर्नल लायर्स ने जो कुछ किया है, बहादुरी की है, तो उन जैसे लोगों को हम अभिवादन करने के लिए पुरस्कार देते हैं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शस्त्र हे नेहमी नित्यदिन त्याचे नवीन नवीन बदल व्हायला लागतात. आणि पुन्हा मी म्हटलं ना की आम्हाला साधारण 400-500 इसवी सन नंतर पुन्हा आम्ही एक प्रदीर्घ निद्रा आली आम्हाला. म्हणजे पुढे जी मुघलांची आक्रमण वगैरे यायच्या आधी, त्या काळामध्ये आम्ही शस्त्रांचा विकासच थांबवला. आणि जेव्हा मुघलांची आक्रमणं झाली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आमच्या तलवारी ज्या आम्ही 300-400 साली वापरत होतो त्याच तलवारी तुम्ही 1000, 1200, 1500, 1600, मला वाटतं शिवाजी महाराज एक त्याच्यामध्ये असतील की ज्यांनी एक स्वतःची एक तलवार, ज्याला युरोपियन स्वॉर्डच्या धर्तीवर त्यांनी तयार केली. तोपर्यंत शस्त्रांचा विकासच नाही. त्यांच्याकडे आज आमच्याकडे धनुर्धर आहेत. आपण भगवान रामापासून राम, कृष्ण, अर्जुन, मोठी मोठी नाव आहे धनुर्जन. पण त्याचं काय होतं की त्यांचं एक आहे की अजानुभाऊ, म्हणजे माझे एक हात गुडघ्यापर्यंत पाहिजेत. याला कारण आहे की सिम्पल बोमध्ये मी जेवढं खेचतो तेवढीच त्याची गती असते. आणि हे मंगोल लोकांसारखे रानटी लोकांनी कॉम्पोजिट धनुष्य तयार केली, आम्ही नाही केली. तो आमच्या पराभवाचं कारण झालं. आणि म्हणून आमची सैन्य शक्ती जर अविजित राहायची असेल तर त्याला शास्त्राची जोड पाहिजे, विज्ञानाची जोड पाहिजे. आणि आजपर्यंत आम्ही जे काही सगळे विज्ञानाने जी पारितोषिकं दिलेली आहेत ती ह्याच कारणासाठी दिलीत की ज्या विज्ञानाचा प्रात्यक्षिक, म्हणजे थिओरॉटिकल विज्ञान तर आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचं पुढे वाढत नाहीत, पण जे विज्ञान राष्ट्राला बलिष्ठ करतं अशाच वैज्ञानिकांना आम्ही आजपर्यंत देतो आहोत. आज क्रायोजेनिक याच्यामध्ये, कारण तुम्ही स्पेस जे एजमधलं जे तुम्ही स्काय वॉर म्हणता ना, ती कल्पना नाही राहिलेली आता.
आता जर मला इकडनंच 3 तास जर माझं क्षेपणास्त्र जर लाहोरवर जायला लागणार असेल तर त्याच्याऐवजी माझं उपग्रह वर ठेवून, आणि आता ते सगळं चालू आहे उपग्रह कॅप्चर करून, ह्याच्यामध्ये तुमचं तंत्रज्ञानाचा प्रचंड त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. आणि डॉक्टर अत्रेजींना मी आता सांगूनच टाकतो लोकांना, हे मला 3 वर्ष सिनियर होते माझ्या शाळेत, त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार देताना मला खूप अभिमान वाटतोय. आता हे पुरस्कार देण्यामागे त्यांचा सन्मान हा उद्देश असतो. तसंच सावरकरांचं तत्त्वज्ञान ज्यांनी प्रचार करण्यात ज्यांनी आयुष्य घालवलं अशा लोकांचाही सन्मान करतो, त्यांना सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार देतो. आज विसजोग इथे स्वतः आहेत आणि नागपूरला त्यांचं काम मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. म्हणजे आमच्या घरी ते नेहमी यायचे, ते तसे माझे काकाच आहेत. त्याच्यामुळे माझे वडील त्यांच्यात जे लहानपणी ते मार्क्सवादी होते असं मी म्हणतो, कारण त्यांना कम्युनिस्ट पक्षाने अधिकृत काढून टाकलेलं आहे सावरकरांबद्दल चांगलं बोलण्याबद्दल. सावरकरांबद्दल त्यांचं संशोधन, त्यांनी 500हून अधिक भाषणं सावरकरांच्यासाठी तो विदर्भात ठिकठिकाणी फिरून गेलेली आहेत. तर माणूस तुमच्याकडे तत्त्वज्ञान असेल तर त्याचा तुम्ही देशाला उपयोग कसा करावा याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नुसतं तत्त्वज्ञान वाचायचं आणि घरी जाऊन झोपायचं असं होत नाही. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांचा सत्कार जो करतो, तर तो वैद्य चिंतामण साठे आज येऊ शकले नाहीत, ते आजारी आहेत. पण त्यांनी पण अगदी 50 वर्ष अखंडित त्याचा प्रचार केला, हे आमचं कर्तव्य आहे. पण हे करताना दुसरा उद्देश असतो की आम्ही एक समाजापुढे अशा व्यक्तींना सत्कार करून आम्ही सांगतो की ही तुमची रोल मॉडेल्स आहेत, पण तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? आज मैडम आपने जो कहा कि नागरिकों का भी कर्तव्य है, तो मेरा ये कहना है कि भाई जब पाकिस्तान से युद्ध होगा तो कर्नल हर्ष वहाँ पे है, हम सोच सकते हैं, मगर जब अंतर्गत युद्ध चालू है, आज बांग्लादेश से 10 करोड़ से ज़्यादा मुसलमान भारत में घुसे हुए हैं, तो क्या इसमें क्या हम सब बोल देंगे नहीं ये पुलिस का काम है, ये इसका काम है, हमें दिखता है ना, तो हम क्या करें? तो वो क्यों आते हैं यहाँ पे? तो वो इसलिए आते हैं कि यहाँ पे उनकी रोजी रोटी पक्की है. आज दादर का जो मार्केट है उसमें मैक्सिमम जो सड़क पे व्यापारी है वो बांग्लादेशी, और यही परिस्थिति हर गांव कूचे में है, और ये पहचान में आते हैं आपको चेहरे से. तो हमने सोचा कि ये अगर अपने पेट के लिए यहाँ आते तो हम इनका पेट क्यों पाले. एक कहावत है मराठी में, पोटावर मारा पण पाठीवर मारू नका. आम्ही हिंदू आहोत, आम्ही पाठीवर कधीच वार करणार नाही, त्याच्यामुळे पोटावर वार करणं आवश्यक आहे. त्यांचा जो आजपर्यंत हा बरोबर बंद नाही केला, हे सामान्य नागरिकांच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात एकच गोष्ट आहे, तुमच्या हातात पिस्तूल आहे, तुमच्या हातात काही नाही आहे. तुमच्या हातात एकच गोष्ट आहे की माझ्या खिशातला पैसा कुठे जाईल, हा पैसा मी कुठे खर्च करीन. तर हा पैसा या बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांना जो मिळतोय त्याच्यातनं त्याचा धंदा सेट होतोय, तो आणखीन त्याच्या गावातलं माणसं मागवतोय. व्यापारचे व्यापार, व्यवसायाचे व्यवसाय आपल्या ताब्यातनं गेलेले आहेत, आणि इथला मुसलमान त्याला समर्थन देतोय. कारण मी अगदी स्पष्ट सांगतो की इस्लाममध्ये राष्ट्रभक्ती संकल्पनाच नाही आहे. जर तुम्ही राष्ट्रभक्त असाल तर तुम्ही मुसलमान नाही, हे अगदी कुराणानुसार स्पष्ट आहे. आणि अशा लोकांवर ते त्यांना बाहेरच काढून टाकतात. हा इतिहास आहे. कारण त्यांच्यामध्ये इस्लाम हेच एक राष्ट्र आहे, इस्लाम हाच एक उम्मा आहे, आणि बाकी सगळं जे जग आहे त्याला इस्लाममय करणं हे त्यांचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे आर्थिक बहिष्काराचं शस्त्र आपण जर वापरलं नाही तर आपल्यासारखे मूर्ख आपणच असू, कारण ह्याच्यापुढे काही उरणारच नाही. तुम्ही आतनच जर सीमा तुमचा देश पोखरून गेला तर सीमेवर काय उरणार आहे रक्षण करण्याकरता. आणि ही जी सेना आहे ना, ही तुमची तोपर्यंतच असेल जोपर्यंत हे सरकार तुमचं आहे. त्याच्यामुळे निष्ठेने मतदान करून चांगलं सरकार. मैडम आपने वो कहा है कि आपने बटन सही दबाना चाहिए, मैं वही कह रहा हूँ कि हम अगर बटन सही नहीं दबाएंगे तो आने वाली सरकार हमारी नहीं होगी, और जब सरकार नहीं होगी तो अगर उसमें एक रिजर्वेशन लग गया मुसलमानों का, और ये तो जो प्री इंडिपेंडेंस स्टेट था 65% और 35% वो वापस हो सकता है, और उस समय सेना भी आपको नहीं बचा सकती है. तो आपको 2 काम करने हैं. एक तो जो मैंने कहा कि जो आर्थिक हमारा जो है ये बांग्लादेशी भगाने के लिए, और उसके लिए हमने एक अभियान शुरू किया है ओम प्रतिष्ठान द्वारा, ओम प्रमाणित विक्रेता या सर्विसेज या होलसेलर. तो इसमें 2 भाग है. एक तो जो हमारे ट्रेडर्स हैं उनको हम ओम प्रमाणित कर रहे हैं, और दूसरा भाग है कि हम ग्राहक है, ये हमारा अधिकार है, हमें क्या चाहिए. तो इसलिए हमने ओम ग्राहक अभियान भी शुरू किया है. और
कम से कम मुझे लगता है कि एक, मैंने बहुत बार देखा है कि हम लोग बहुत जब ऐसे ऐसे सभाओं में जाते हैं, ऐसे एक वीर पत्नी के कुछ बोल सुनते हैं तो हमें दिल को तो छू जाता है, मगर होता है कि दूसरे दिन सुबह भूल जाते हैं, हम फिर रोज के काम में लग जाते हैं। तो मुझे लगता है कि अभी आपको ये लग रहा होगा तो आप क्या कर सकते हो, आप आपका मोबाइल निकालिए, मैं एक नंबर कहता हूँ, उस पर मिस कॉल दीजिए और ओम ग्राहक अभियान में आप सम्मिलित हो जाइए। जितनी ग्राहकों की संख्या बढ़ेगी, ये कमर्शियल वॉरफेयर है, ये कम उसी तरीके से चलेगा। अगर हम हिंदू ग्राहकों का एक मंच बनाएंगे तो हमें कौन सी सर्विसेज चाहिए, हमें क्या चीज़ चाहिए, ये हमारा अधिकार का हमारे बोलने पर मिल जाएगी। तो आप नंबर डायल करोगे, मैं बोलूँ नंबर डायल कीजिए 9090717187। मैं वापस बोलता हूँ 9090717187। हा नंबर डायल करा आणि ह्या जागृती अभियानात सामील व्हा आणि त्याच्यानंतर आपण लवकरच एक ॲप पडेल आपली। कारण बघा, तुम्ही आज हे केलं नाहीत तर आज महाराष्ट्रात 120 विधानसभा सीट्स अशा आहेत की ज्याच्यात विनिंग मार्जिन इज 20,000 आहे, की आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात हे येत आहेत। कारण आता आसाममधनं त्यांना काढलं, ते महाराष्ट्रात आले, ते काय ते बांगलादेशमध्ये जातच नाही, तिकडून तिकडे येतात। तर तुमच्या मतदारसंघातली डेमोग्राफी पूर्ण बदलणार आहे। पुढच्या ते 20,000ची मार्जिन उद्या 20,000 त्या सीट्स पडल्या जातील। आणि जर महाराष्ट्रातलं सरकार नसेल, सर तुम्ही एक सांगितलं लाल बाल पाल, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र 2 गेलेले आहेत। पंजाब तुमच्या हातातलं गेलेलं आहे, बंगाल तुमच्या हातातलं गेलेलं आहे, आणि आता महाराष्ट्र जर गेला, कारण हा महाराष्ट्र धर्म आहे। कारण सावरकरांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र भारताचा खडग असते, ही सत्यस्थिती आहे। कारण जेव्हा जेव्हा आक्रमणं आली भारतावर, तुम्ही लढायला पानिपतला कोण गेलं? पुण्यातनं मराठे गेले ना। आपण देशाला वाचवत आलो, शत्रूला हे माहिती आहे। जर महाराष्ट्रावर आघात केला, महाराष्ट्र धर्म बुडवला, तर देश बुडायला वेळ लागणार नाही। महाराष्ट्र एकटा उरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे गोष्ट करावीच लागेल। या 2 गोष्टी तुमच्या हातात आहेत, खिशातला पैसा आणि मतदानावरचं बोट। हे नाही केलं तर आपली परिस्थिती वाईट आहे। माझ्या प्रत्येक भाषणात मी सांगतो की वाईट म्हणजे किती वाईट, जर बांगलादेशमध्ये काय चाललं आहे ते तुम्ही बघा, ती परिस्थिती इकडे आली तर मी सांगेन इथे जे पुरुष आहेत ते नशीबवान असतील, कारण तुमचे फक्त गळेच कापले जाणार आहेत। पण तेव्हा तुमच्या बायका मुलींवर काय अत्याचार होणार आहेत याची फक्त तुम्ही कल्पना करा, आणि ती कल्पना तुम्हाला सहन होत नसेल तर आजच जे आर्थिक उत्तर आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी खूप प्रचंड लोकांची गरज आहे। कारण लक्षात ठेवा, सावरकरांचा प्रचार म्हणजे त्यांनी दुसरं जे होळी केली नाही, त्यांनी होळी केली विदेशीची। आम्ही विदेशी नागरिकांवर बहिष्कार टाकणार आहोत, आम्ही आमच्या शत्रूवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत। सावरकरांना तेव्हाही माहीत होतं अर्थनीतीचं महत्त्व 1905। ती रीती आपण जर वापरली नाही तर आपला विनाश होणार। वापरली तर दरवेळेला एक छोटी लढाई, आणखीन एक, आणि एक वेळ अशी येईल की आपण आपल्या शत्रूवर मात करू। जय हिंद, वंदे मातरम।